आणलेली होती. ती म्हणली तुम्ही टेन्शन घेऊ नका मालक, मी हे तुम्हाला तिचा काटाच काढते म्हणे. पण तिने काय केलं महाराज, तिने असे उडीद घेतले असे मोठीमध्ये. उडीद घेतल्यानंतर तिने ती मंत्रामध्ये फाडले आणि नवऱ्याजवळ दिले. ते म्हणले हे उडीद आहेत का, आमच्या दोघीचे भांडणं लागले की आमच्या अंगावर दोघीचा टाका. म्हणे ती होईल काळी घार आणि मी होईल पांढरी घार. उडीद टाकल्याच नंतर तसं म्हणल्याच नंतर ते मला ठीक आहे, कशाच म्हणताने चक्कर करून भांडणं लागले दोघीचे. याने ते टाकले की झाली ती काळी घार पहिली आणि दुसरी झाली पांढरी घार. झाल्याच नंतर मग महाराज इतके काळीचे भांडणं लागले आणि ते म्हणलं तिने सांगितलं होतं की जर आम्ही घारी झाल्याच नंतर तुम्ही काठी घ्यायची म्हणे आणि ती काळी घारे का असं मुर्दा पाडायचा. बरोबर आहे सर, एका काठीत मुर्दा पाडायचं म्हणे. आणि ज्यावेळेस म्हणे मग ती मरल त्यावेळेस हे जे उडीद दिलेले तर तुमचे जवळ ते माझ्या अंगावर टाकायचे म्हणे. मग परत मी स्त्री धारण होईल आणि आपण सुखाने संसार करू. की ती जी दुसरी आलेली होती का तिने सांगितलं. ठीक आहे म्हणलं, काय करतो कडकाच्या भांडणं लागले. यांनी काय आधी तिचा राग आलेला होता, तिला मांजरच करायची कधी कुबकात करायची परेशान झालेलं होतं ना. काठी घेतली म्हणतात मारली मारली ती गाडी. मारल्याच्या नंतर मग तिची उडीद होते का, उडीद घेऊन लगेच त्या दुसऱ्या घरी जागावर टाकणार. तितक्यात मित्र आला महाराज, हातच धरला त्याचा. हा म्हणला काय करणार, हा म्हणला टाकू नको मला. ते मला कामून टाकू नको, जिवंत करायचं ना. अरे मला ते 12 गाड्या येत होती तर तुला इतकं बेजार केलं. आईला तर 14 गाडी येते पण ही तुला जगून देणार नाही. हिला मी हा म्हणला काय टाकू सगळं काय मनोहर काकाच्या भाषेत बोलायचं नाही का, फुकाट केला तिचा. मारलं त्या भिगारीला. असा मित्र असतो. पण मला तुम्हाला सांगितलं बंगाली तिचा महिमा, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं. पण त्याच्यामध्ये